टेम्पो असतील, रिक्षा असतील, असे सर्वच वाहतूकदार उद्या आझाद मैदानावरती आपल्या गाड्या घेऊन आंदोलन करणार आहेत. आणि जर ह्या आंदोलनातून जर शासनाने आम्हाला मार्ग काढून दिला नाही तर 6 तारखेपासून पुढच्या आंदोलनाची तीव्र दिशा ठरवली जाईल. अशाच प्रकारे ह्या आंदोलनामध्ये अशा प्रकारे चलन दिलेले जातात की चलन देताना जी प्रोव्हिजन आहे की 3 प्रूफ असले पाहिजे, त्याच्यानंतर बॉडी कॅमेरा असला पाहिजे, शासनाने कुठल्याही सुविधा द्यायच्या नाही, काही द्यायच्या नाही, रस्त्यावर असलेल्या बसेसांना मागून पुढून फोटो काढायचे आणि त्यांना चलन द्यायचे. म्हणजे आजारापेक्षा रोगापेक्षा औषध भयानक अशा प्रकारची स्थिती शासनाने अजून करून ठेवलेली आहे. आणि अशाच प्रकारचे जर ही चलन या वाहतूकदारांना आणि या वाहन चालकांना देत असेल तर ही इंडस्ट्री उद्ध्वस्त होईल. आता छोटंसं उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष स्टेट ट्रान्सपोर्ट जे आहे आपले एस टी महामंडळाने, त्यांनी देखील परिवहन खात्याला सांगितलं की आम्हाला जे चलन आलेले आहेत त्या चलनामुळे आम्हाला ड्रायव्हर मिळत नाही आणि ड्रायव्हर मिळाले नाही तर आम्ही प्रवाशांची सेवा वाहतूक करू शकणार नाही. तसं एस टी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी असतात. तसेच खाजगी बस, ट्रक, टेम्पो, रिक्षा हे देखील प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या सेवेसाठी काम करत आहेत. तर दोघांमध्ये फरक शासन नेहमीच दोघांमध्ये म्हणजे दुटप्पी भूमिका घेऊन कारवाई करते. तर आमचं असं म्हणणं आहे की सार्वजनिक सेवाला ज्याप्रमाणे तुम्ही प्राधान्य देऊन त्यांना ज्याप्रमाणे तुम्ही सुविधा देता त्याचप्रमाणे आम्हाला पार्किंगची व्यवस्था, ड्रायव्हरसाठी काही सुविधा उपलब्ध करा, त्यांच्यासाठी महामंडळ तयार करा. वाहतूक व्यवस्था हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि ह्या अर्थव्यवस्थेचा कणा चालवण्याचं काम ही ड्रायव्हर इंडस्ट्री करतं. आणि जर चलनाचे पैसे जर ड्रायव्हरच्या पगारातून कापायला लागले, ड्रायव्हरच्या पगारातून जाणार असतील तर अशा प्रकारे जर जे कारवाई झाली तर ह्या इंडस्ट्रीमध्ये पुढे जाऊन ड्रायव्हर मिळणं मुश्किल होईल आणि ही संपूर्ण इंडस्ट्री जी वाहतूक व्यवस्था आहे ही कोलमडून जाईल. तर आम्ही शासनाला विनंती केली, वारंवार विनंती करून देखील समिती गठन करायची, समितीच्या गठन करण्याच्या नावावर वेळ काढूपणा करायचा. वेळ काढून झाल्यानंतर सांगायचं आम्ही पुन्हा एकदा बोलतो, तुम्ही आंदोलन करू नका. आणि दुसरीकडे मात्र जे कायद्यात तरतूद आहे 90 दिवसाच्या आत जे कोर्टात चलन गेलेले नाही ते सगळे माफ करावे अशी कायद्यात तरतूद आहे, ती देखील तरतूद शासन अजूनपर्यंत मान्य करत नाही आणि सक्तीने चलन वसुली चालू केली. याचा आम्ही जाहीर निषेध करतो व सर्व वाहतूक संघटना ज्या आहेत, महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी यांच्या वतीने शासनाला जागर करण्यासाठी आज संध्याकाळी 4 वाजता आपले वाहनं जिथे असतील तिथे सर्व वाहतूकदार आपल्या वाहनाचा हॉर्न वाजवून शासनाला जागृत करण्याचा प्रयत्न करणार. आणि झोपलेलं शासन किंवा झोपेचं पांघरून घातलेलं शासन याला जर जाग आली नाही तर उद्या आम्ही आंदोलन करणार. आणि ह्या आंदोलनातूनच उद्या ह्या आंदोलनातून जी आहे मोठी जनजागृती होऊन आणि केवळ वाहतूक व्यवसायांना हा त्रास आहे असा नाही तर सर्वसामान्य ज्याच्या घरात टॅक्सी आहे, स्कूटर आहे, छोट्या गाड्या आहेत, अशा सगळ्यांना ते चलनाचा त्रास आहे. तुम्ही सुविधा द्या आणि त्याप्रमाणे कारवाई करा अशी आमची मागणी आहे. आणि जर मान्य नाही झाली तर आम्ही मोठ्या प्रमाणावर मोठे आंदोलन छेडू आणि ते होणाऱ्या परिणामाची सर्व जबाबदारी ही शासनाची राहील. एमएम रिझर्व्हमध्ये 40,000 बसेस आहेत. मंत्रालयामध्ये जी बैठक झाली परिवहन मंत्र्यांच्या सोबत, त्या बैठकीमध्ये सर्व संघटनांना एकतर आतमध्ये त्यांनी एकत्र बोलवलं नाही. त्याच्यामध्ये फोडा आणि झोडाची नीतीचा उपयोग केला. दोघा जणांना 2 संघटनांना बोलून सगळ्या बाकीच्या मुख्य संघटनांना बाहेरच ठेवलं होतं. त्याच्यानंतर संघटनेने सगळ्यांनी आंदोलन केलं. महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट कमिटीने जे ॲक्शन कमिटी आहे त्यांनी आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर 1.5 तासानंतर त्यांना बोलवलं गेलं. फक्त करेंगे, देखेंगे, रखेंगे, छोडेंगे याच्या व्यतिरिक्त काही त्याच्यामध्ये झालेलं नाही आहे. आणि अशा प्रकारची उत्तरं देऊन आमचं समाधान होणार नाही. ऑलरेडी आम्ही मागच्या वेळेस आंदोलन केलं होतं आणि आम्हाला सांगितलं होतं समिती गठीत करू आणि समितीचा निर्णय आल्यानंतर 1 महिन्यात आपण कारवाई करू. त्या सगळ्या याला शासनाने तोंडाला पाणी पुसलेलं आहे. आणि आत्तापर्यंत पार्किंगच्या नावाखाली 15 लाख ई चलन पेंडिंग आहेत. फक्त पार्किंगसाठी आणि पार्किंगच्या सुविधा नाहीत आणि 15 लाख ई चलन पेंडिंग आहेत. परवा आमचं ठाणे वाहतूक पोलीस आयुक्तांबरोबर चर्चा झाली. त्यांनी सांगितले माझी 4 लाख ई चलन पेंडिंग आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर चलन पेंडिंग असतील तर त्याच्यामध्ये त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी दुरुस्त केल्या पाहिजे, त्यात सुधारला पाहिजे आणि त्यातून मार्ग काढला पाहिजे. परंतु केवळ ई चलन हे एक वसुलीचा मार्ग आहे. इट इज अ पार्ट ऑफ रेव्हेन्यू. ह्याच्याकडे बघून शासन जे बघतंय तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ते सगळं आपण नियमाप्रमाणे आपण आमच्याकडनं ई चलन करा, आम्हाला काही हरकत नाही. परंतु जे बेकायदेशीर आहे, सुविधा न पुरवता जे आम्हाला अन्यायकारक जे चलन केलेले ते संपूर्ण मागे घेतल्याशिवाय आम्ही ह्या आंदोलनामध्ये शांत राहणार नाही.
असं म्हणतात ना की मरे तो काय नाही करे. आम्ही 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 जिवंत राहिलो तरच गाड्या चालवणार ना. आमची आता परिस्थिती अशी आलेली वाहतूकदारांची की ह्या चलन टॅक्सच्या ह्याच्यातून आम्हाला आमचा ना आमची आत्महत्या उद्या शेतकरी जसे आत्महत्या करतायत तशी वाहतूकदार आत्महत्या करायला लागतील आणि हे होऊ नये म्हणून आम्ही शासनाला जाग आणण्यासाठी प्रयत्न करतो. जसं आम्ही आंदोलनाचा विचार करतो तसं शासनाने ह्या आंदोलनापासून होणारे परिणाम हे लक्षात घेऊन तातडीने याच्यामध्ये तोडगा काढावा हीच आमची सदिच्छा आहे. तुम्ही म्हणता परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत काहीच निष्पन्न झालेलं नाही, मग आता तुमची कोणाकडून अपेक्षा आहे? माननीय मुख्यमंत्री, संवेदनाशील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना सर्व विभागात ज्ञान आहे आणि ते नागरिकांच्या समस्या समजून घेतात. तर त्यांनी देखील आमच्या वाहतूकदारांच्या समस्या समजून घ्याव्या अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आता ई चलन जेव्हा लागू केलं त्यावेळेस आहे ना त्याबरोबर एक कायदा केला होता की बॉडी कॅमेरा असला पाहिजे, रेकॉर्डिंग असली पाहिजे, 3 फोटो असले पाहिजे, प्रूफ असले पाहिजे, 90 दिवसाच्या आतमध्ये कोर्टामध्ये गेला पाहिजे. ह्याच्यापैकी कुठलेही नियम फॉलो न करता केवळ वाटलं म्हणून फोटो काढायचे. प्रत्येक हवालदाराला, प्रत्येक पोलीस स्टेशनला, प्रत्येक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याला जेव्हा बाहेर रोडवर ड्युटी लावली जाते तेव्हा त्यांना जाताना सांगितलं जातं की एवढं कलेक्शन टॅक्सच्या मार्फत झालं, ई चलनच्या मार्फत झालं पाहिजे आणि ते त्यांना दिलेलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी तेही देखील आपली नोकरीच्या भीतीने वरिष्ठांच्या दबावाखाली नको ते चलन करून लोकांना त्रास देत आहेत. आता सिंपल आहे, गाडी जरी ड्रायव्हर जरी उभा राहिला तरी पोलीस चलन फोटो काढून जातात सांगत वाहतुकीला अडथळा. अरे तो ड्रायव्हर गाडीत बसलेला आहे तरी वाहतुकीला अडथळा, याला काय अर्थ नाही. अशा प्रकारचे देखील चलन आहेत, निरनिराळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये. कोणाचे जर गाडी नंबर रस्त्यातून गाडी जाते त्याचा फोटो काढला, त्याला जर गाडी नंबर नाही दिसला तर असे केसेस देखील आमच्या समोर आहेत की दुसऱ्या गाडीचा फोटो काढून त्याच्यावर दिला जातो, त्या दुसऱ्या गाडीला चलन येतं. काल मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला एक सद्गृहस्थ भेटला होता. तो म्हणाला माझी गाडीच करोना काळामध्ये कधी बाहेर पडली नाही आणि त्याच्या गाडीला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला चलन आहे. अशा प्रकारचे नंबर घेणं, ॲडजस्ट करणं, सगळं करणं, की कुठल्याही मार्गातून रेव्हेन्यू जनरेट करणं, अशा प्रकारचं जे धोरण शासनाचं प्रशासनाचं जे चालू आहे ते तत्काळ थांबलं पाहिजे. याच्यासाठी आज आम्ही आंदोलन करतोय. आता नवीन तर 1 जानेवारीपासून नवीन कायदा जो दिला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की पहिला तुम्हाला जे काय ग्रीव्हन्सेस असतील त्याच्यासाठी तुम्ही अगोदर पैसे भरा आणि मग ग्रीव्हन्सेस सांगा. म्हणजे पैसे भरल्यानंतर ग्रीव्हन्सेस सांगण्यात काय अर्थ आहे? आणि जोपर्यंत चलन भरत नाही तोपर्यंत आमचे टॅक्स असेल, परमिट असेल, इन्शुरन्स, PUC हे रिन्यू होणार नाही. हे तर अजब कारभार आहे शासनाचा. मान्य नाही आहे, तुमच्यावर हा सरळ अन्याय होतो. याची आमच्याकडे व्हिडिओ क्लिप देखील आहे, त्यांनी हे ॲक्सेप्ट केलं आहे, पण ते आमच्यासाठी ठोस पुरावा म्हणून काही देत नाही आहे. त्यांच्याकडून म्हणजे त्यांनी आपल्या गव्हर्नमेंटकडून काही ठोस पुरावा द्यावा यासाठी आमच्या मागण्या आहेत. फक्त आम्हाला बोलवतात, थोडेफार काहीतरी इन्शुरन्स देतात आणि आम्हाला सांगतात की बाबा ते तुमचं आम्ही पुढे पाठवलं आहे. गेल्या 8 महिन्यापासून आम्ही याच्यासाठी वाद करतोय, आमच्या हक्कासाठी आम्ही मागणी करतोय, परंतु अद्याप अजून काहीही आम्हाला त्या गोष्टीमध्ये रिझल्ट भेटलेला नाही आहे. 20 जानेवारी आंदोलनाला भेटलंच पाहिजे. जन आंदोलन करतोय आपण हे तुमच्या काही व्हेकल असतील त्या व्हेकलवर देखील तुम्ही चेक करू शकता. त्या व्हेकलवर देखील ई चलन हे तुम्हाला सामान्य नागरिकाला देखील लागलेलं आहे, ते अजून कोणी चेक केलेलं नाही आहे. त्यामुळे या गोष्टी सर्वसामान्यांसाठी आहेत. और सभी लोगों से अपील है कि उनको साथ में आना चाहिए और हमारा साथ देना चाहिए. ये ट्रांसपोर्टरों ने उठाया है, ये बात ठीक है, और ये सभी लोगों के लिए है, जो भी जिसने भी 2 व्हीलर है, जिसका ऑटो रिक्शा है, जिसकी प्राइवेट कार है, जिनके जो भी गाड़ी है उनके लिए भी ये सबके लिए लागू होता है और उनको भी ये नोटिस आता है इसका ई चलान का. और ये जो है ये पुलिस को आजकल क्या हो गया है, टारगेट दिया जाता है चौकी में, भाई तूने इतने चलान काटने हैं, इतना तूने पैसा इकट्ठा करना है. ये सबकी मिलीजुली इनकी. और दूसरी चीज है, आपको पता है, आप भी मुंबई महानगर का जनता है, ट्रैफिक हवलदार का काम है ट्रैफिक क्लियर करना. मुंबई महानगर मुंबई में हर आदमी ट्रैफिक से परेशानी में है, परंतु एक भी ट्रैफिक पुलिस अपना ड्यूटी नहीं करते, वो सिर्फ गवर्नमेंट का कलेक्शन एजेंट बन चुका है. डिजिटल रॉबरी बना के पैसा वसूल करने के लिए उसको छोड़ दिया है और ट्रैफिक क्लियर करने के लिए कॉमन जो वार्डन को नियुक्त किया है और उसका अपने डिवाइस दिया है, वो चलन मारा है. याच्यामध्ये हेवी व्हेकल असणार आहे का? ह्या
ह्या संदर्भामध्ये सर्व वाहतूकदारांची महाराष्ट्र ॲक्शन कमिटी स्थापन झाली आहे. त्याच्यामध्ये ट्रक, टेम्पो, लॉरी, रिक्षा सर्वांना याच्यामध्ये सहभागी करून ही ॲक्शन कमिटी मार्फत हे आंदोलन करण्यात येते महाराष्ट्रात. माझा एक प्रश्न, जे हेवी ट्रक असतात, मोठे मोठे टायरचे, त्यांना एक लेनला का चालत नाही ते तुम्ही त्यांना हे करा ना जरा. एका लेनला 5 चालत नाही. मार्चला तुमचं जे आंदोलन आहे त्याचं जरा स्वरूप सांगा कसं 5 मार्चला आम्ही सकाळी 11 वाजता चलो आझाद मैदानाचा आम्ही आमच्या गाड्या घेऊन शासनाच्या ताब्यात आम्ही गाड्या देणार होतो. त्याच्यामध्ये आमच्या बसेस असतील, टॅक्सी असतील, रिक्षा असतील सर्व, आणि ह्या आंदोलनामध्ये लॉरी असतील. ह्या आंदोलनामध्ये सर्व जनसामान्य माणसांनी ज्याच्याकडे गाडी आहे अशा सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. 5 मार्च म्हणजे उद्या सर्वांनी सकाळी 11 वाजता आपापली वाहनं घेऊन शासनाच्या ताब्यात द्या आणि त्यांना सांगा ही चलन हे जे कारवाई, दंडात्मक कारवाई जी का चालू केली ती रद्द करा. यासाठी आम्ही चलो आझाद मैदानाचा नारा दिलेला आहे. सकाळी 11ची वेळ दिली आहे, पण जी आंदोलनाने जी गाड्या बाहेर पडणार साधारण किती गाड्या बाहेर पडतील अशा तुमच्या? हजारों गाड़ी है। साधारण त्यानंतर जी परिस्थिती उद्भवेल त्याला कोण जबाबदार असेल? कसं आहे माहितीये का, जोपर्यंत बाळ रडत नाही ना तोपर्यंत दूध पाजत नाही. आणि आता तरी बाळाच्या रडण्याने लोकांना त्रास झाला तर मग त्याच्या पोटाचं काय करायचं त्यांनी? मग त्याचं पोट जोपर्यंत भरणार नाही तोपर्यंत ते रडतच राहणार आहे. त्यातलाच तो प्रकार आहे. सर्व वाहतूकदार या संपामध्ये सहभागी होणार आहे.